मी बघितलं त्याला ना, अजून एक जण होतं टोपी घातलेली कोणीतरी त्याच्यासोबत. नमस्कार, आपण पाहत आहात पुणे लाईव्ह न्यूज. पाहुयात दिवसभरातील ठळक घडामोडी. चाकण उत्तर पोलिसांनी चक्रेश्वर रस्त्यावर देवेंद्र पार्क जवळील मोकळ्या जागेत एकावर कारवाई करत त्याच्याकडून लोखंडी कोयता हस्तगत केला आहे. रोहित ज्ञानेश्वर चव्हाण वय वर्ष 19, राहणार मुळे वस्ती बिरदवडी असे या प्रकरणी अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. चाकणमधील तळेगाव चौकात सिग्नल लाल म्हणजेच स्टॉप झाल्यानंतर एका पिकअप जीप चालकाने आपल्या ताब्यातील जीप सिग्नलवर थांबवली. त्यावेळी एक कंटेनर पिकअप जवळ येऊन थांबला. भरधाव वेगात आलेल्या आयशर गाडी क्रमांक MH15 JW 6441 या वाहनावरील चालकाने वेगात कंटेनरला डाव्या बाजूला धडक दिल्यानं कंटेनर पिकअप गाडीवर येऊन आदळला. त्यामध्ये पिकअप गाडीचे मोठे नुकसान झाले आहे. या अपघातातून पिकअप चालक थोडक्यात बचावला आहे. चाकण पोलिसात या प्रकरणी आयशर टेम्पो चालक आकाश अण्णाजी गांगुर्डे वय वर्ष 30, राहणार इगतपुरी याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आळंदीपासून दिघीपर्यंत अनेक ठिकाणी लॉज व काही ठराविक ठिकाणी मोठ्या प्रमाणावर अपप्रकार चालतात. रस्त्यावरून जाणाऱ्या नागरिकांना अडवून अश्लील हावभाव आणि शब्दांचा वापर करणाऱ्या 2 महिलांवर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. ही कारवाई गुरुवार दिनांक 16 एप्रिल रोजी सायंकाळी दिघी आळंदी रोडवर करण्यात आली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपी महिलांनी फिर्यादी आणि इतर नागरिकांना अश्लील शब्दात बोलून सार्वजनिक सभ्यतेचा भंग केला. येणाऱ्या जाणाऱ्या नागरिकांना अडथळा निर्माण करून दहशत पसरवल्याबद्दल पिटा ॲक्टनुसार ही कारवाई करण्यात आली आहे. चाकणजवळील कडाचीवाडीतील एका व्यक्तीचा चाकणमधील चक्रेश्वर मंदिर परिसरातील स्मशानभूमीत अंत्यविधी झाल्यानंतर अस्थिविसर्जन करण्यासाठी अस्थि आणण्यास गेलेल्या नातेवाईकांना एक अत्यंत धक्कादायक प्रकार पाहायला मिळाला. अंत्यविधी झालेल्या ठिकाणी 2 कोंबड्यांची मुंडकील, लाल कापड, लिंबू आणि बांधलेल्या काही वस्तू आणि कोंबड्यांची पिसे दिसून आली. हा प्रकार पाहून संतप्त नातेवाईकांनी सफाई कर्मचारी पाटील यांना विचारणा केली. यावर प्रत्येक अमावस्येला येथे असे प्रकार घडत असल्याचं त्यांनी सांगितलं. कडाचीवाडीचे माजी उपसरपंच बाळासाहेब कड यांनी चाकण पोलीस स्टेशनला ही माहिती दिली असून भोंदगिरी करणाऱ्या मंडळींचा शोध घेऊन कारवाई करण्याची मागणी केली आहे. खेड तालुक्यातील शेलपिंपळगाव मोहितेवाडी येथे एका शेतात झाडाजवळ अनोळखी 35 वर्षीय इसमाचा मृतदेह मिळून आला आहे. चाकण पोलिसांत अनोळखी बेवारस 35 वर्षीय पुरुषाच्या मृत्यूप्रकरणी आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. चाकण उत्तर पोलीस या प्रकरणी अधिक तपास करत आहेत. भामा नदीमध्ये बुडून एका 27 वर्षीय इसमाचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. महेंद्र कोमलसिंग गिरासे वय वर्ष 27, राहणार मैदनकरवाडी असे मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. तर चाकण उत्तर पोलिसांत आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. चाकण शहरातील शिवसेना ऑफिस समोरील भागात मच्छी मार्केट येथे एक अनोळखी 50 वर्षीय पुरुष बेवारस बेशुद्ध अवस्थेत मिळून आला. रुग्णवाहिका चालकांना माहिती मिळाल्यानंतर तत्काळ उपचारासाठी संबंधित व्यक्तीस चाकण ग्रामीण रुग्णालय येथे आणण्यात आले. मात्र डॉक्टरांनी तपासणी करून संबंधित व्यक्तीचा मृत्यू झाल्याचे घोषित केले. या अनोळखी 50 वर्षीय व्यक्तीची अद्याप काहीही ओळख पटलेली नाही. तर चाकण उत्तर पोलीस याबाबतचा अधिक तपास करत आहेत. घाटात 2 बैलगाड्यांची धडक होऊन एका नामांकित बैलाचा मृत्यू झालाय. खेड तालुक्यातील टाकळकरवाडी येथील प्रसिद्ध बैलगाडा मालक परशुराम टाकळकर यांच्या नामांकित बैलाचा बैलगाडा घाटात निशाण पार करून गेल्यानंतर पुन्हा वळसा घालून माघारी परतत होता. नेमक्या त्याच वेळी दुसरा बैलगाडा घाटातून धावत आला. मैदानावर झालेल्या धडकेत एका बैलाला प्राणास मुकावे लागल्याची घटना शुक्रवार दिनांक 17 एप्रिल रोजी मावळ तालुक्यातील 9 लाख उंबरे परिसरातील बधालवाडीच्या यात्रेनिमित्त भरवण्यात आलेल्या बैलगाडा शर्यतीमध्ये घडली. मृत्यू झालेल्या या बैलावर सायंकाळी टाकळकरवाडी येथे विधिवत पूजन करून विधी करून अंत्यविधी करण्यात आला. जमाव जमवून जमिनींचे ताबे घेण्याचे प्रकार वाढले आहेत. अनेकदा पोलीस यंत्रणेला देखील यासाठी हाताशी धरले जात असल्याचा सामान्य नागरिकांचा आरोप आहे. खेड तालुक्यातील धानोरे गावात अशाच प्रकारे जमिनींचा ताबा घेण्यात आल्याचे स्थानिकांनी याबाबतचे व्हिडिओ पुणे लाईव्हकडे पाठवून कळवले आहे. साहेबांना दिले पुणे जिल्हा परिषदेमध्ये स्थायी समितीवर जिल्हा परिषद सदस्य सुनीता शरद बुट्टे पाटील यांची निवड करण्यात आली आहे. त्यांच्या निवडीचे खेड तालुक्यातून स्वागत होत आहे.
चाकणगावचे माजी सरपंच स्वर्गीय राजाराम सोरटे यांनी सन 2005 साली 3 वर्षे डोक्यावर पाणी घालून तब्बल 30 आंब्याची झाडे जगवली होती. सन 2008 साली स्वर्गीय सोरटे यांचे निधन झाल्यानंतर त्यांच्या पत्नीने या झाडांचे संगोपन केले होते. शुक्रवारी दुपारी 2 वाजता शेजारील शेतात काडी लावून आग लागल्याने सोरटे यांच्या शेतात आग लागून सर्व आंब्याची झाडे बाधित झाल्याचे व्यंकटेश सोरटे यांनी कळवले आहे. आंब्याची बाग जाऊन टाकली आहे. चाकणजवळील कडाचीवाडी तालुका खेड येथील गणेशनगर मधील विद्युत टिपी सकाळी 6 वाजता मोठा स्फोट होऊन बंद पडली आहे. चाकणमधील वीज वितरणाचे अधिकारी अविनाश सावंत व त्यांच्या सहकार्याने तात्काळ संबंधित रोहित्र बदलल्याने वीज पुरवठा तातडीने सुरू झाल्याचे स्थानिकांनी कळवले आहे. खेड तालुक्याच्या पश्चिम आदिवासी भागातील मध्यवर्ती बाजारपेठ असणाऱ्या डेहणे येथील पशुसंवर्धन विभागांतर्गत पशुवैद्यकीय दवाखान्याच्या नवीन इमारतीसाठी जिल्हा परिषदेच्या वतीने 85 लाख रुपये मंजूर होऊन 3 महिने होत आले आहेत. ठेकेदाराने 1.5 महिन्यापूर्वी चक्क बंद असलेल्या निवासस्थानाची इमारत अर्धवट स्थितीत पाडून ठेवली. काम सुरू केल्याचा दिखावा केला. आता एप्रिल महिना संपत आलाय, मात्र प्रत्यक्ष काम सुरू झाले नसल्याचे स्थानिकांनी कळवले आहे. शासनाच्या छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर कडधे गावात खंडोबा मंदिराच्या सभागृहात प्रांत अधिकारी अनिल दौंडे व तहसीलदार प्रशांत बेडसे पाटील यांच्या उपस्थितीत संपन्न झाले. या शिबिरात वेताळे, वाडा आणि कुडे बुद्रुक या 3 मंडळातील विद्यार्थी, शेतकरी, महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. महाळुंगे येथील ज्ञानवर्धिनी इंग्लिश मीडियम स्कूलचा सीबीएसई निकालात झेंडा. सलग 100% निकालाची परंपरा या प्रशालेने कायम राखली आहे. महाळुंगे येथील ज्ञानवर्धिनी इंग्लिश मीडियम स्कूलने शैक्षणिक वर्ष 2025-26च्या सीबीएसई 10वी बोर्ड परीक्षेत 100% निकाल मिळवत आपल्या गुणवत्तेचा दबदबा पुन्हा एकदा सिद्ध केला. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी प्रतिकूल परिस्थितीवर मात करत मिळवलेल्या या यशाचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे. खेड तालुक्यातील 13 ग्रामपंचायतींच्या 18 रिक्त जागांच्या पोटनिवडणुकीत शुक्रवार दिनांक 17 एप्रिलच्या माघारीच्या अखेरच्या दिवशी बहुळ आणि निघोजे ग्रामपंचायतीच्या प्रत्येकी एक सर्वसाधारण गटातील जागेसाठी निवडणूक होणार असल्याची माहिती तहसीलदार प्रशांत बेडसे यांनी दिली आहे. ग्रामपंचायतीच्या 13 ग्रामपंचायतींपैकी वाघो आणि कोयाळी तर्फे वाडा या ग्रामपंचायतीच्या प्रत्येकी एक जागा नामनिर्देशन पत्र दाखल न झाल्याने रिक्त राहिल्या. उर्वरित 11 ग्रामपंचायतीच्या रिक्त जागांच्या पोटनिवडणुकीत 16 रिक्त जागांपैकी बहुळ आणि निघोजे ग्रामपंचायतीच्या 2 जागांसाठी निवडणूक होणार आहे. अखेरच्या क्षणी साबळेवाडी ग्रामपंचायतीच्या एका सर्वसाधारण महिला जागेसाठी शोभा काटकर यांनी माघार घेतल्याने रेखा गोरक्ष साबळे यांनी बिनविरोध निवड झाली आहे. तर मांजरेवाडी ग्रामपंचायतीच्या लोकनियुक्त महिला सरपंच पदासाठी कांचन प्रवीण मांजरे यांची बिनविरोध निवड झाली आहे. येलवाडी ग्रामपंचायतीच्या 3 रिक्त जागेवर माघारीनंतर अतुल रामदास गाडे, अनिकेत तानाजी गाडे, मनीषा रुपेश जाधव यांची बिनविरोध निवड झाली आहे. भांबोली ग्रामपंचायतीच्या एका जागेसाठी भाऊसाहेब महादू गायकवाड आणि रोहकल ग्रामपंचायतीच्या एका जागेसाठी रत्ना दशरथ खंडागळी यांची देखील माघारीनंतर बिनविरोध निवड झाल्याची माहिती निवासी नायब तहसीलदार चेतन मोरे यांनी दिली आहे. बिनविरोध निवड झालेले सदस्य कंसात ग्रामपंचायतींची नावे पुढील प्रमाणे: सुरेखा विनोद सुपे वाडा, स्वप्नील महादू शिंदे परसूल, सुप्रिया शरद मोहिते पिंपळगाव तर्फे खेड, पुष्पराज कालिदास गरुड शेलगाव. तर बहुळ ग्रामपंचायतीच्या 2 रिक्त जागांपैकी दीपाली धनराज साबळे यांची बिनविरोध झाली. तर प्रभाग क्रमांक 2 मधील एका सर्वसाधारण जागेसाठी अनिल खलाटे आणि प्रवीण साबळे यांच्यात दुरुंगी लढत होणार आहे. निघोजे ग्रामपंचायतीच्या प्रभाग 4 मधील एका सर्वसाधारण जागेसाठी ज्ञानेश्वर नाणेकर आणि संदीप येळवंडे यांच्यात दुरंगी लढत होणार आहे. निघोजे आणि बहुळ ग्रामपंचायतीच्या एका जागांसाठी होणाऱ्या निवडणुकीत माघारीनंतर निवडणूक चिन्हाचे वाटप करण्यात आले असून मतदान मंगळवार दिनांक 28 एप्रिल रोजी सकाळी 7:30 ते सायंकाळी 5:30 वाजेपर्यंत ईव्हीएम मशीनवर घेण्यात येणार आहे. मांजरेवाडी तालुका खेड येथील लोकनियुक्त सरपंचपदी कांचन प्रवीण मांजरे यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. ग्रामस्थांनी भंडार गुलालाची उधळण करत आनंद साजरा केलाय. तर मांजरेवाडी धर्म, मांजरेवाडी पिंपळ, मधलेवाडी या गावची संयुक्त ग्रामपंचायत आहे. मावळत्या सरपंच अनिता मांजरे यांनी आपसात ठरवल्याप्रमाणे आपल्या सरपंच पदाचा राजीनामा दिला. तर कांचन मांजरे यांची बिनविरोध निवड झाली. गावच्या विकासासाठी सदैव प्रयत्न करेन असे नवनिर्वाचित लोकनियुक्त सरपंच कांचन मांजरे यांनी सांगितले आहे.
रुचकर स्वादिष्ट हातावरच्या शेवया म्हणजेच हात शेवय हा एकेकाळचा उन्हाळ्यातील वाळवणमधील महत्त्वाचा अन्नपदार्थ करण्याच्या भानगडीत आता कोणी पडत नाही. मात्र काही महिला आवर्जून ही हात शेवई तयार करत असल्याचे चित्र चाकणमध्ये पाहायला मिळत आहे. हातावरच्या शेवया ही गव्हाच्या पिठापासून बनवलेली एक पारंपरिक महाराष्ट्रीयन रेसिपी आहे. कणिक मळून तिचे बारीक गोळे करून हाताने लांब वळून मग हाताच्या पंजावर गुंडाळून या शेवया बनवल्या जातात. या शेवया पातळ आणि चवदार असतात. चाकणमधील सामाजिक कार्यकर्ते अनिल उर्फ बंडू सोनवणे यांनी हा व्हिडिओ कॅमेऱ्यामध्ये कैद केला आहे. आता रेडीमेडचा जमाना असल्यामुळं बऱ्यापैकी शेवया या रेडीमेड मिळतात. मात्र मी आता तुम्हाला ज्या शेवया दाखवतोय त्या फार विशेष आहेत. कारण या ज्या शेवया आहेत त्या हाताने बनवलेल्या शेवया आहेत आणि त्याला कष्ट पण तेवढंच आहे. आणि अशा पद्धतीच्या शेवया पूर्वी बनवल्या जायच्या, कारण त्यावेळेस काही मशनी नव्हत्या आणि होते तर पाट होते, पाटावरती बनवल्या जायच्या. मात्र मी आता पहिल्यांदाच स्वतः पहिल्यांदा बघतोय शेवया हाताने बनवताना. पाहूया या ताई शेवया बनवत आहेत आणि कशा पद्धतीने त्या शेवया तयार होत आहेत आता आपल्याला दिसेल. त्यांना एक मदतनीससुद्धा आहे, पिऊ तिचं नाव आहे. तिचं चाललं आहे पीठ मळायचं काम आणि घरच्या घरी हा सगळा उद्योग यांचा चाललेला आहे शेवया बनवण्याचा. आणि आपल्याला आता दिसेल कशा पद्धतीने शेवया बनतात त्या. थोडंसं कष्ट आहे याला, पण निश्चितच या शेवयांना चव असणार आहे. आणि पाहूया आपण या शेवया कशा तयार होत आहेत त्या. आपण पाहू शकतोय आता धागे त्या पिठामध्ये तयार झालेले आहेत. आता त्या धाग्यांच्या शेवया आपल्याला दिसतील. खूप कष्ट आहे शेवया अशा पद्धतीने बनवण्यामध्ये. मात्र एक वेगळा प्रकार वाटला म्हणून मी हे सगळं शूटिंग करतो आहे आपल्याला सगळ्यांना दाखवण्यासाठी. पहा, एक वेगळीच टेक्निक आहे आणि एक दोरी टाईप बनवलं जातं आहे. पहा, दिसते आपल्याला. अरे बापरे, पहा फार छान आहे. वेगळाच प्रकार आहे हा. आपल्याला दिसते आता या शेवया तयार झाल्या. फार छान, फार छान. आणि या शेवयांना निश्चित एक वेगळी चव असणार आहे. या हाताने बनवलेल्या असल्यामुळं त्याला एक वेगळी चव असणार आहे. धन्यवाद. खेड तालुक्यातील वाकी बुद्रुक येथील कल्पेश सुभाष कोडे यांनी महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात आलेल्या दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर व न्यायदंडाधिकारी प्रथम वर्ग परीक्षेत यश संपादन केले. ग्रामीण भागातून जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर यश संपादन केले. त्यांनी मिळवलेल्या या यशाबद्दल संपूर्ण तालुक्यातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. वकील असलेल्या वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवून वकिलीची पदवी प्राप्त केल्यानंतर कल्पेश कोड थेट न्यायाधीश झाले आहेत. पुणे जिल्हा परिषद सभागृहातून गटनेते ॲडव्होकेट विजयसिंह शिंदे पाटील यांनी जोरदार बॅटिंग करत प्रशासनाला अक्षरशः धारेवर धरले. सन्मानाने निवडून आलेले सगळे सदस्य 40-40, 50-50 हजार मतदारसंघातून निवडून आले आहेत. आणि जिल्हा परिषदेचा कुठलाही कार्यक्रम होत असताना पहिल्याच कार्यक्रमाला आम्हाला थोडासा अनुभव कटू आला आहे. काय कटू आला आहे, काय झालं नेमकं? आता इथले बरेचसे सदस्य तिथं असतील, काही नसतील, काही महिला सदस्य आहेत. काय झालं की खानवडीच्या जिल्हा परिषद शाळेचं आपण जे अनावरण त्या ठिकाणी केलं, राज्याचे मुख्यमंत्री साहेब आले, राज्याचे सगळे नेते मंडळी त्या ठिकाणी आले. पण त्या कार्यक्रमामध्ये सन्माननीय जे 40-40 हजार मतदारसंघातले सदस्य आले त्यांना आपण इन्व्हिटेशन आपल्या प्रशासनानं पाठवलं. आणि हे पाठवल्यानंतर तिथं साधे त्यांना पास नाहीत. अहो, पोलिसांची एवढी उज्जत झाली की समजा स्टेजवरचं जाऊ दे, पण समोर बसायला किंवा त्या कॅम्पसमध्ये फिरायला पोलीस सदस्यांना अडवत होते. 4-5 पोलिसांची सदस्यांची झटापट झाली. एवढंच काय, मी होतो, शांताराम दादा होते, ढोले सर होते, विक्रम दादा होते, अमोल दादा होते, ते जितू भाऊ आहेत तिकडं. माझी भावना भूमिका काय की जर तुम्ही कार्यक्रम इन्व्हिटेशन बोलवलं, एकतर कुठल्या सदस्यांना पास त्या ठिकाणी दिले नाहीत,
पास किमान द्यायला पाहिजे होत्या. आमचं म्हणणं नाही की बैठक व्यवस्था किंवा वरती स्टेजवरती, अरे पण त्या परिसरामध्ये शिवसाहेब तुम्ही तिथे उभ्या होता, अरे जिल्हा बँकेचे अध्यक्ष दुर्गाडे सर त्यांना देखील पोलिसांनी ढकलून बाजूला काढलं. मला वाईट वाटलं की अरे बाबा ठीक आहे, आपण सदस्य आहे, आपण ट्रस्टी आहोत, पण एका जिल्ह्यातल्या महत्त्वाच्या बँकेच्या एका मुखट पदाधिकाऱ्याला केवळ पास किंवा ह्या गोष्टीमुळे जर प्रशासन हे करत असेल. दुसरी गोष्ट की हे सगळं होत असताना सदस्यांना आपल्या प्रशासनाने पास का दिलं नाहीत? कुठल्या गाडीचे वाहनाचे 2-2 किलोमीटर काही सदस्य त्या ठिकाणी, महिला पायी त्या ठिकाणी त्यांना यावं लागलं. दुसरी गोष्ट, हा सगळा कार्यक्रम तिथं होत असताना या सगळ्यामध्ये ज्यांच्या पुढाकारातून ज्यांच्या याच्यातनं हा कार्यक्रम झाला त्या अजितदादांचा कुठेच फोटो दिसला नाही. व्यासपीठावरती फोटो असायला पाहिजे होता, त्या कार्यक्रमाच्या स्थळी त्यांचं फोटो असायला पाहिजे, त्यांचं पूजन त्या ठिकाणी व्हायला पाहिजे होतं. की एवढा मोठा त्यांच्या पुढाकारात होत असताना आपली जिल्हा परिषद आदरणीय अजितदादांना कशी विसरू शकते? मी विरोधी पक्षात असून देखील ही माझी भावना आहे. आणि 2 आमचे सभापती ते खाली बसले, अरे काय ते पोलिसांनी एवढे, ठीक आहे राज्याचे मुख्यमंत्री पोलीस म्हणायचे आमचं काय चूक नाही, तुम्ही जिल्हा परिषद सदस्य आहात, तुमचा पास कुठे आहे, तुमच्या प्रशासनाला कळत नाही का? साहेब काय होतं, याचं नियोजन कोणाकडे होतं? खरा साहेबांना विचारलं, अरे खरा साहेब काय ते माझ्याकडे काय नाही, पंचायत विभागाकडे आहे. सामान्य प्रशासन विभागानं आम्हाला सामान्य ठरवलंच, पंचायत विभागाला विचारलं काय जोशी साहेब काय, ते म्हणले आमच्याकडे काय नाही, माझ्याकडे ही जबाबदारी आहे. अरे बाबा तुमच्याकडे नाही, पण जे सदस्य आले त्यांना तरी किमान तिथं पास द्यायला पाहिजे होते. अतिशय अवमानकारक परिस्थिती ह्या सगळ्या सदस्यांची झाली, झटापट पोलिसांशी झाली. हे सगळं अशोभनीय आहे. जिल्हा परिषदेचे ट्रस्टी त्यांच्या पहिल्याच कार्यक्रमाला जर त्यांची अवहेलना होणार असेल तर अध्यक्षसाहेब हे चुकीचं आहे. 2 सभापती खाली बसले, एवढंच काय की आमच्या सगळ्यांची धारणा होते, अरे कार्यक्रम जिल्हा परिषदेचा अध्यक्ष हा निमंत्रक आहे, जिल्हा परिषद अध्यक्ष राज्याच्या मुख्यमंत्र्यांच्या शेजारी थाटाने बसला पाहिजे होता. जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष 3ऱ्या लाईनला. अरे कदाचित आज शिक्षण विभागाचं वाटप त्यांना झालं असेल, पण शिक्षण विभागाचा कार्यक्रम उपाध्यक्ष ते मागच्या कुठेतरी 2ऱ्या-3ऱ्या लाईनला, हे आम्हाला बरोबर वाटलं नाही. हा आम्हाला त्याचा खऱ्या अर्थानं वाईट वाटलं की अरे काय. आणि हा सगळा होत असताना उपाध्यक्षांना तर भाषणाची संधीच नाही मिळाली. अध्यक्षांनी 2-2 मिनिटांमध्येच बोलल्या, ठीक आहे प्रशासकीय किंवा प्रोटोकॉल असेल, परंतु याच्यामध्ये या सगळ्या कार्यक्रमामध्ये एवढा मोठा आपण खर्च त्या ठिकाणी केला. या सगळ्या गोष्टीमध्ये आमची प्रशासनाच्या बाबतीमध्ये प्रचंड नाराजी आहे. ती नाराजी कशासाठी की तुम्ही सदस्यांचं हे लोकमतातनं सदस्य निवडून आले आहेत, यांचा अवमान भविष्यामध्ये प्रशासनाकडून होऊ नये. आणि ही घटना झाल्या जे जबाबदार असतील, आम्ही असं समजतोय की आमचे सीओ साहेब हे ब्रँड आहेत, जिल्हा परिषदेचे ब्रँड आहेत. आणि असे ब्रँड समजा सीओ साहेबांचं सोडा, पण बाकी प्रशासन काय करताय, बाकी गोष्टी काय करताय? तुम्हाला साधा आम्ही तिथं आल्यानंतर अरे आम्ही सगळी विनंती करतोय की मग इथं आलेल्या सदस्यांना तरी पास द्या. तुमच्याकडं त्या परिस्थितीमध्ये 10, 15, 20 पास नसावेत. तिथला स्थानिक जिल्हा परिषद सदस्य त्याला देखील बळबळ स्टेजवरती गेला. किमान हे सगळं करताना काही प्रोटोकॉल त्यांच्या स्थानिक सदस्य किंवा जे कोणी असतील त्यांचे असे सत्कार किंवा काही मान्यवर किंवा जे सभापती आहेत यांच्या असे काही मान्यवरांचा सत्कार, हे सगळं प्रशासन तुम्हाला असं वाटतच नाही की नवीन बॉडी अजून निवडून आली की काय? हा सगळा प्रश्न त्या ठिकाणी निर्माण होत आहे. हे सभागृह, अरे आम्ही म्हणतोय आमची जिल्हा परिषद आहे, आम्ही सांगतोय अरे आमचं हे आहे. आणि ह्याच्यामध्ये मागच्या 3-4 दिवसापासून खानवडी शाळेच्या रोज एक बातमी वाचतोय. आज तर काय लोकमतला आले की म्हणले त्या शाळेला परवानगीच नाही. आज तर काय आले की तिथं जे ऍडमिशन झाले ते चुकीचे झालेत, कोण म्हणतं इंग्लिश मिडियमचीच मुलं तिथे गेली. नेमकी परिस्थिती काय हे सगळं सभागृहासमोर आलं पाहिजे. तो प्रोजेक्ट काय, हे सदस्य नवीन आहेत, कदाचित मागच्या काळात हे सगळं झालं असेल. पण या गोष्टीवरनं दुसरी साहेब, अध्यक्ष साहेब, एका गोष्टीची मला तुम्हाला विनंती करायची आहे की जर प्रशासनाच्या आत्ताच्या ह्या परिस्थितीमध्ये सदस्यांचा असं होत असेल तर मागच्या 4 वर्षामध्ये या जिल्हा परिषदेमध्ये प्रशासनाने काय काय केलं, कुठल्या गोष्टी नाविन्यपूर्ण आणल्या, कुठं खर्च केला, काय केला, या सभागृहाला या सगळ्या गोष्टीची शोधपत्रिका त्या ठिकाणी काढली पाहिजे. मागच्या काळामध्ये काय झालं, मागच्या 4 वर्षाच्या काळामध्ये आता सीओ साहेब समजा वर्षभरापासून आल्या, पण त्याच्या आधीपासून 2022 पासून तर आता 2026 पर्यंत या सभागृहाच्या समोर शोधपत्रिकेच्या माध्यमातून आलं पाहिजे की काय कामकाज झाले, 22 पासून कुठल्या योजना आहेत, कुठं खर्च आला, त्या कामांची आता काय परिस्थिती आहे. एखाद्या गोखलेसारख्या एखाद्या इन्स्टिट्यूटच्या माध्यमातून पारदर्शीपणानं सभागृहाच्या समोर हे सगळे विषय आले पाहिजे. हे का आले पाहिजे की अरे नवीन आलेल्या बॉडीच्या बाबत प्रशासन अजून जर त्याची दखल घ्यायला तयार नाही
तर या सभागृहाला सदस्य नसताना मागच्या 4 वर्षामध्ये काय झालं, जसे समजा बाबूराव पवार पठारे काय अधिकारी त्या ठिकाणी सस्पेंड झाले, लाचलुचपतमध्ये पकडले गेले, मध्ये काय अधिकारी पकडले गेले, म्हणजे नेमकं काय काय झालंय या सभागृहाच्या समोर त्या ठिकाणी आलं पाहिजे. त्यामुळे माझी मागणी आहे, विनंती आहे की आम्ही सगळे नवीन सदस्य आहे, कदाचित मागच्या 4 वर्षात काय झालं आम्हाला माहित नाही. अध्यक्ष साहेब, पारदर्शीपणानं तुम्ही पुढाकार घ्या, सगळे मागच्या काळातलं काय काय झालं काय काय नाही या सगळ्या गोष्टीची तुम्ही आम्हाला शोधपत्रिका माहित नाही, पण तुम्ही एकदा ही शोधपत्रिका सगळी काढावी, आम्हाला कळावं की नेमकं काय काय झालं, काय परिस्थिती आहे आपल्या जिल्हा परिषदेमध्ये मागच्या 4 वर्षाच्या काळात, प्रशासनामध्ये काय काय घडलं आणि काय काय नाही, आणि हे सगळं घडत असताना याची शोधपत्रिका काढावी. आणि भविष्यामध्ये कुठलाही कार्यक्रम जिल्हा परिषद असताना आता विक्रमदादांनी सांगितलं की अजितदादांचा फोटो त्या ठिकाणी असलाच पाहिजे का, की त्यांचं या जिल्ह्यामध्ये या जिल्हा परिषदेसाठी मोठं योगदान आहे. विजयराव, ऐका ना. नमस्कार, आपण पाहत आहात पुणे लाईव्ह न्यूज.